चांगल्या पद्धतीने चेक करा, योग्य ते नंबर द्या, बटन दाबताना क्रमांक व्यवस्थित दिसला पाहिजे याची काळजी घ्या. कारण की 4 महिन्यानंतर निवडणूक आहे, त्यामुळे चुकीचा नंबर दिला तर ते वर खाली जायला नको. त्यामुळे खाली आणि एखाद्या वरती असेल तर चुकीच्या ठिकाणी, कारण की तर जेव्हा नंबर चुकीचे जो राहील साहेब तेव्हा 2 दिसायला लागतो. आपण आपला उमेदवार समजा 2 नंबर वाजता तर तो 1 पण दिसायला लागले, 1 वाजता 2 वर यायला नको, म्हणून ती काळजी घ्या. शंभूराजे प्रतिष्ठान आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव निमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून शनिवार दिनांक 10 मे 2025 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शंभूराजे प्रतिष्ठान व श्री साईनाथ रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मा वाटप शिबिर आयोजित करण्यात आले. याप्रसंगी युवा नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी आवर्जून उपस्थिती लावत शंभूराजे प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचा गौरव केला व छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिर्डीतील राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी व नेते मंडळींनी हजेरी लावली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शंभूराजे प्रतिष्ठानच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी मोठी मेहनत घेतली आहे. या सोहळ्यानिमित्त आयोजित असलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिर या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले उपमुख्य कार्यकारी अधिकारी माननीय दराडे साहेब, सभापती माननीय आबा, आदरणीय बापू, माननीय घोड साहेब, माननीय बुकराज बापू, माननीय विठ्ठलराव पवार, माननीय पिंटू शेठ, माननीय अण्णा, सर्वच उपस्थित असलेले सन्माननीय शिर्डीचे पदाधिकारी, आलेल्या सर्व आमचे ग्रामस्थ, नेत्र तपासणी करण्यासाठी आलेल्या माता भगिनी, सर्व सन्माननीय पत्रकार आणि शंभूराजे प्रतिष्ठानचे सर्व माझे युवक मित्रांनो, आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित असलेल्या या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थांनी यामध्ये सहभाग नोंदवला. त्याचबरोबर साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेच्या साईनाथ आणि साईबाबा रुग्णालयाच्या प्रयत्नातून आणि अनेक लोकांच्या सहकार्याने आज नेत्र तपासणी शिबिर या ठिकाणी पार पडत आहे. तर सर्व सन्माननीय ज्या सगळ्या लोकांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांचे मी सर्वात प्रथम मनापासून आभार व्यक्त करतो. फार वेळ मी घेणार नाही, सगळ्यांचे नेत्र तपासणी होणारच आहे. मला आनंद आहे की फार अगोदर नेत्र तपासणी झाल्यामुळे सगळ्यांना चांगल्या पद्धतीने चेक करा, योग्य ते नंबर द्या, बटन दाबताना क्रमांक व्यवस्थित दिसला पाहिजे याची काळजी घ्या. कारण की 4 महिन्यानंतर निवडणूक आहे, त्यामुळे चुकीचा नंबर दिला तर ते वर खाली जायला नको. त्यामुळे खाली आणि एखाद्या वरती असेल तर चुकीच्या ठिकाणी, कारण की माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातूनच शिर्डीचा विकास होऊ शकतो या भागातल्या जनतेला माहिती आहे. आणि म्हणून लोकांना योग्य ते दिसतावं एवढीच मी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांची विनंती आहे. तर जे डॉक्टर लोक आलेले आहेत त्यांना विनंती की योग्य ते नंबर द्या. त्यावेळेला आपण काही एवढी तपासतो आणि मग चुकीचे नंबर दिले जातात. एकामेकाचे नंबर तुला मारा, याला जवळ त्याला लांब त्याला लांब जवळ झाला तर जेव्हा नंबर चुकीचे जो राहील साहेब तेव्हा 2 दिसायला लागतो. आपण आपला उमेदवार समजा 2 नंबर वाजता तर तो 1 पण दिसायला लागले, 1 वाजता 2 वर यायला नको, म्हणून ती काळजी घ्या. तर आपण असं काय म्हणणार नाही बाबा, चांगले आरोग्य राहू द्या, चांगले आरोग्य असलं पाहिजे. मला आनंद वाटतो की संस्थांच्या माध्यमातून आज ही पुढाकार घेतला आलेला आहे. मी लोकसाहेबांना विनंती निश्चित करेन की संस्थांच्या माध्यमातून शिर्डीच्या सगळ्या लोकांचं एक दिवस पूर्णपणे मोफत आरोग्य तपासणी झाली पाहिजे. त्यामध्ये रक्त तपासलं गेलं पाहिजे, पीसीडी झाला पाहिजे, टूडी इको झाला पाहिजे. अनेक लोकांना आमचे हार्ट अटॅक आले. भविष्य कालावधीमध्ये अजून 4 महिन्यात जेव्हा जसं जसं निवडणूक जवळ येईल अनेक लोकांना हृदयाचा त्रास पण होऊ शकतो. म्हणून अगोदर जर तपासणी केली तर आम्हाला कळायला पाहिजे की कोणाला तिकीट दिलं गेलं पाहिजे, कोणाला नाकारलं पाहिजे. आम्हाला त्या रिपोर्टून आम्ही निर्णयापर्यंत पोहोचू शकतो. कारण की बरेच लोक आमचे जुने राहिलेले आहेत, त्यांचं हृदय किती मजबूत आहे धक्का सहन करायला माहिती आम्हाला अगोदर पाहिजे.
म्हणजे आनंदाचा धक्का असू शकतो आणि दुःखाचा धक्का असू शकतो. एखाद्याला अपेक्षा नसेल तिकीट मिळालं की त्याला आनंद घ्यायला नको आणि एखाद्याला नाकारलं तरी आनंद घ्यायला नको. म्हणून सगळ्या लोकांची पूर्णपणे तपासणी शिर्डी ग्रामस्थांची झाली पाहिजे. संस्थांनी त्याचं आयोजन करावं. एक वार ठरवून दिला पाहिजे. शनिवार असेल किंवा एखादा वार रोज ज्यामध्ये संस्थांच्या एक ठराविक कालावधीमध्ये हॉस्पिटलच्या शिर्डीचा कुठलाही ग्रामस्थ त्याची रक्त तपासणी, महिलांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढतंय तर कॅन्सरची तपासणी, स्तन कॅन्सर असेल, सर्वायकल कॅन्सर असेल, अनेक लोकांचं HP कमी झालंय तर ते हेमोग्लोबिनची तपासणी झाली पाहिजे. अशा अनेक गोष्टी आहेत. संस्थांच्या विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची तपासणी झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टी आरोग्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. एखादा व्यक्ती अचानक आपल्यामधून निघून जातो आणि आपल्याला लक्षात येत नाही आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करणं क्रमप्राप्त आहे. संस्थांच्या माध्यमातून फार चांगली आरोग्य सेवा आपण या शिर्डी आणि पंचकृषी आणि महाराष्ट्राच्या अनेक पेशंटला देत आहात. ते कार्य असंच आपण चालू ठेवावं. मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये अशाच प्रकारे उपक्रम घेऊन शंभूराजे प्रतिष्ठानने जे हे आयोजित केलेलं आहे सामाजिक उपक्रम घेण्यात आले पाहिजे. हे मिरवणुका, DJ, फटाकडे हे काही कोणाच्या कामाचे नाही. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त त्या महापुरुषाच्या जयंतीला स्मरणात राहावं असं काम लोकांनी केलं पाहिजे आणि हे काम लोकांच्या स्मरणामध्ये राहील आणि म्हणून अशाच प्रकारे सर्वसामान्य गरिबांची मदत होत राहील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. परत एकदा आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. आपलं सर्वांचा आशीर्वाद असाच या मुलांपाठीमागे उभं राहावं. या मुलं असेच चांगले काम करत राहतील कारण की हेच मुलं शिर्डीचं भविष्य आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक पाऊल आहे या मुलांच्या माध्यमातून की शिर्डीचं भविष्य चांगल्या पद्धतीने घडेल हा विश्वास मला वाटतो. परत एकदा आपण सगळेजण आलात. सगळ्यांचे मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. नामदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.